आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल या ठिकाणी आपण सर्वजणांनी या ठिकाणी विचार व्यक्त केले आणि सगळ्यांचा विचार एकच होता सभापतीजी की शेतकऱ्यांना दिलासा हा काय मिळाला पाहिजे। पण आपण आतापर्यंत बघतो सरकार कोणाचंही असू देत, सरकारमध्ये जे निर्णय होतात ते निर्णय शेवटपर्यंत पोहोचतात का हा पहिला मुद्दा आहे। बऱ्याच वेळेला सरकार इतकी चांगली योजना आणते पण त्या योजनेची अंमलबजावणी प्रशासकीय लोकांकडून होते का हा महत्त्वाचा विषय आहे असं मी समजते। आणि म्हणून या योजनेमध्ये ज्या त्रुट्या आहेत या त्रुट्यांवर ते खालची अधिकारी कर्मचारी बोलायलाच तयार नसतात, ज्याचा उल्लेख बऱ्याच जणांनी या ठिकाणी केला। आणि जेव्हा सरकार एखादी चांगली योजना आणते, आता यामध्ये थोड्याफार त्रुट्या असू शकतात, कुठलीही योजना आली तर त्याच्यामध्ये कालांतराने आपण त्याच्यामध्ये बदल करतो। आणि म्हणून या ठिकाणी मी असं सांगू इच्छिते की ज्या काही त्रुट्या आहेत त्यावर ते सरकार लक्ष देऊन तर असतेच, परंतु योजना राबवत असताना त्या शेवटपर्यंत राबवण्यासाठी पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी प्रशासनाला तेवढंच जबाबदार धरलं पाहिजे। प्रत्येक वेळेला सरकारने हे केलं नाही, सरकारने ते दिलं नाही, पण सरकारने केल्यानंतर ते पोहोचवल्या जाते का हा महत्त्वाचा मूळ मुद्दा आहे असं मी समजते। कारण मागच्या वेळेला सुद्धा जेवढ्या योजना झाल्या त्याच्यामध्ये 2 लाखाची कर्जमाफी असेल, 50,000 त्याच्यामध्ये अनुदान रूपाने असतील, त्यावेळेला शेतकरी हवालदिल होऊन त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडे जातो, तहसीलदाराकडे जातो, कृषी अधिकाऱ्याकडे जातो। त्यानंतर काय होतं ते सांगतात की बँकेमधनं तुमच्या खात्याचा नंबरच चुकीचा आलेला आहे आणि मग खात्याचा नंबरच चुकीचा आलेला आहे, तो दुरुस्त आम्ही करतोय आणि मग तो दुरुस्त करण्यासाठी 4-4 महिने आमचे जातात, परंतु तो खाता काही दुरुस्त होत नाही। आणि म्हणून अशा पद्धतीच्या ज्या त्रुट्या आहेत त्याही त्रुट्या आम्ही लक्षात घेणं फार महत्त्वाचं असं मी समजते। या ठिकाणी सभापतीजी आपल्या भाषणामध्ये आपण या ठिकाणी बोललात, पेनगंगा बद्दल आपण या ठिकाणी उल्लेख केला आणि वाशिम त्यामध्ये नाही असं सगळेजण म्हणतात, पण मी तेच म्हणते पार्टली जरी असेल तर सरकारला माझी विनंती आहे की ज्या वाशिम जिल्ह्यामध्ये आत्महत्या तर होतात पण केंद्र सरकारच्या आकांक्षी जिल्ह्यामध्ये सुद्धा तो जिल्हा असल्यामुळे सर्वच्या सर्व या ठिकाणी जिल्ह्याला समाविष्ट करावं अशी सुद्धा मागणी या निमित्ताने सभागृहाच्या माध्यमातून मी करते आहे। सभापतीजी यामुळे काय होणार आहे ते हे सगळे जिल्हे यवतमाळ असू दे की वाशिम असू दे, अमरावती असू दे किंवा बुलढाणा असू दे, विदर्भामधला हा पट्टा आहे की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या झाल्या, त्या शेतकऱ्यांना सगळ्यांना फायदा मिळणार आहे। आणि म्हणून एखादा जिल्हा एखादा तालुका जर सुटत असेल तर तो समाविष्ट केलाच गेला पाहिजेत या मताची मी आहे आणि ठामपणाने या ठिकाणी वाशिम जिल्ह्याच्या साठी मी माझा प्रस्ताव मांडते की सरकारने पूर्ण वाशिम जिल्हा यामध्ये समाविष्ट करावा। सभापतीजी या ठिकाणी 900 कोटी रुपयाचा मागच्या वेळेला अनुदान दिलं होतं की ज्या शेतकऱ्यांची जमीन ही प्रकल्पामध्ये गेली आणि अनुदान रूपी विदर्भातल्या शेतकऱ्यांना त्यावेळेला आपण 900 कोटी रुपयाची घोषणा आदरणीय मुख्यमंत्रीजींनी केली होती, परंतु अद्यापपर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्याला त्या अनुदानाचे पैसे जे आहेत ते मिळालेलेच नाही आणि म्हणून त्यावर ते सुद्धा लक्ष घालणं जरुरी आहे। आणि त्यामध्ये सुद्धा बजेटची जर प्रोव्हिजन नसेल, माझ्या माहितीप्रमाणे ती आहेच, पण नसेल तर ती केल्या गेली पाहिजे। सभापतीजी एक अजून महत्त्वाचा विषय या ठिकाणी मला बोलावासा वाटतो की जे जिल्हे आपण नेहमी बोलतो आत्महत्याग्रस्त जिल्हा आला की यवतमाळ, वाशिम या सगळ्या जिल्ह्याचे, अमरावती या जिल्ह्याचे नाव येतात, पण आज वाशिम जिल्ह्यामध्ये हळद उत्पादक शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, चिया सीड उत्पादक शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने सरकारने आता मदत आपल्या केलीच पाहिजे। आणि ती मदत कसली तर ती मदत ही अशी आहे की ज्या वेळेला शेतकऱ्याची हळद निघते त्यावेळेला त्या शेतकऱ्याला हळद सुकवावी लागते, मशीन आणावे लागते, ती उकळावी लागते, ही प्रक्रिया आहे, हळदी संदर्भामधली ही प्रक्रिया आहे। आणि त्यासाठी त्याला ड्रायर नसल्यामुळे उघड्यावर जेव्हा तो हळद आता मे महिन्यापर्यंत हळद निघते ती सुकवल्या जाते, पण पाऊस आल्यानंतर त्या हळदीचं खूप नुकसान होतं। आणि म्हणून मी मागच्या वेळेला सुद्धा मागणी केली होती, आदरणीय भरणे साहेबांना सुद्धा मागणी केली होती की निदान नाही झालं राज्याच्या एखाद्या योजनेमधले तरतूद तर तुम्ही नसेल झाली तरी पण तुम्ही त्या ठिकाणी डीपीसी अंतर्गत सुद्धा तरतूद करू शकता की शेतकऱ्याला ड्रायर दिले पाहिजेत, जे गट आहेत शेतकऱ्यांचे बचत गट आहेत त्यांना दिले पाहिजेत, शेतकरी एकत्र येऊन जी काही सामूहिक शेती करतात त्यांना दिले पाहिजेत। आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी सोयाबीन वरून त्या ठिकाणी शेतकरी आता हळदीकडे डायव्हर्ट झालेला आहे आणि हळदीला सभापतीजी हळदीला आज रोजी 15,000 रुपये क्विंटलनी भाव आहे। हळद ही एक्सपोर्ट
होण्यासंदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी शेतकरी त्या विषयीमध्ये लक्ष घालतायत आणि एक्सपोर्ट सुद्धा आपण करतोय। पण दुसरी बाब या ठिकाणी काय दिसते सभापतीजी, दुसरी बाब ही लक्षात येते की हळद असू दे, या ठिकाणी बीट असू दे, त्या ठिकाणी अजून कुठला जे काय पीक आपण घेतो किंवा भाजी घेतो किंवा फळं घेतो त्याच्यावर ते प्रक्रिया करून ते बाहेर देशामध्ये विकण्या संदर्भामध्ये सुद्धा ज्या वेळेला एखादी परमिशन काढण्यासाठी माझा शेतकरी जातो त्यावेळेला परमिशन मिळत नाही सभापती महोदय, त्याला परमिशन दिल्या जात नाही किंवा ती परमिशन घेण्यासाठी त्या मान्यता त्या ठिकाणी कागदोपत्री घोडे चालवण्यासाठी त्याचे महिने निघून जातात। त्याचं उदाहरण मी सांगते, अकोल्याचा एक युवक माझ्याकडे आला आणि मला तो असा बोलला की ताई मी बाहेर देशामध्ये बीटचं पावडर असेल किंवा ड्राय केलेला कांदा असेल किंवा हे सगळं मला एक्सपोर्ट करायचं आणि म्हणून मी एक लायसन्स काढलं आणि मला बाकीचे छोटे छोटे लायसन्स लागतात म्हणून मी प्रयत्न करते। गोरे साहेब, ज्या वेळेला तो युवक मला सांगत होता की मला जीएसटी तर आता मी भरलेला नाही कारण मी नवीन आता यामध्ये छोटा उद्योग करतो, त्यांना आपण प्रोत्साहन देतो। माझ्याकडे त्यांनी हे सांगितलं की जीएसटी ऑफिसमध्ये गेल्यानंतर जीएसटीचं एक सर्टिफिकेट लागतं पहिल्या वेळेला, ते सर्टिफिकेट सुद्धा त्या युवकाला मिळू शकलं नाही कारण त्या ठिकाणी जे बाकीचे प्रकार चालतात त्यामुळे त्या युवकाला ते सर्टिफिकेट लवकर मिळालं नाही। नंतर आम्हाला कोणाला तरी बोलायचं काम पडलं आणि नंतर मग त्यांनी या साहेबाकडे नाही त्या साहेबाकडे आणि मग त्याला ते सर्टिफिकेट मिळालं। जर तुम्हाला युवकाला उद्योगशील बनवायचं असेल, जर शेतकऱ्याचा माल बाहेर देशामध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर या कागदोपत्री घोड्यामध्ये त्याला ठेवणं बिलकुल जरुरी नाही, मी असं समजते। आणि म्हणून सुरळीत करा, जे काय करायचं एक खिडकी करा आणि एक खिडकी योजना असेल तर या सगळ्यांना आपल्याला मदत करता येईल। आज रोजी आम्ही हे पण बघतोय की हळद उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात त्याला पाणी लागतं, सोलरचं कनेक्शन मिळालं, गोरे साहेब विजेचं कनेक्शनच मिळत नाही, बंद झालं, सरकारने बंद केलं ते, ठीक आहे ओके आम्ही समजू शकतो। पण ज्या वेळेला सोलरचं कनेक्शन तो घेतोय, आज वेटिंग मध्ये अनेक शेतकरी आहेत, आज त्याला सोलरचं कनेक्शन मिळत नाही आणि म्हणून सोलरचं कनेक्शन त्यांना विजेचा पुरवठा करण्यासाठी आणि शेतीला पाणी देण्यासाठी मागेल त्याला आपण जे बोललो होतो त्या पद्धतीने त्याला मिळालंच पाहिजेत आणि त्या संदर्भामध्ये कुठे त्रुट्या असतील त्या सरकारने दूर केल्या पाहिजे। कारण सरकारने एवढं केलं, एवढं आता वेनगंगा पेनगंगा नळगंगेच्या माध्यमातून हजारो करोडचा निधी आपण देतोय, मग या ठिकाणी आपण मागे राहता कामा नये। शेतकरी काय मागतो सभापती महोदय, जसं आपण म्हणतो रोटी कपडावर मकान माणसाला लागतं त्याच पद्धतीने शेतकरी मागतो वीज पाणी आणि हमी भाव। हमी भावाबद्दल सुद्धा मी या ठिकाणी बोलल्याशिवाय राहणार नाही सभापतीजी, कारण हमी भावाबद्दलचा ज्या वेळेला विषय येतात शेतकरी सगळे आमच्या आमदार खासदारांच्या गाड्या अडवतात आणि म्हणतात तुम्ही आमचा हमी भाव का दिला नाही। मागच्या वेळेला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी एक पत्र लिहिलं आणि मी त्यांच्यामध्ये मागणी केली की राज्य सरकार केंद्र सरकारकडे हमी भावासाठी प्रस्ताव पाठवतो आणि त्या प्रस्तावामधला म्हणजे जो काही आपण समजा सोयाबीनला 7,500-8,000 हजार भाव दिला, सरकार 5,000-5,500 रुपये भाव देतो, त्या भावामधला जी काय अंतर आहे त्या अंतराची रक्कम जी आहे ती अंतराची रक्कम गोरे साहेब आपल्या सरकारने दिली पाहिजे, म्हणजे शेतकऱ्याला हमी भाव मिळेला शिवाय राहणार नाही आणि त्याचं समाधान होईल, जो उत्पादन तो करतो। हे आपण बाकीच्या तर योजना देतोय, बच्चू भाऊने या ठिकाणी उल्लेख केला की 42-43 योजना काही आवश्यकता नाही एवढ्या मोठ्या योजनेच्या, सुटसुटीत योजना करा, त्याला मिळेल अशा योजना करा आणि त्या योजनेच्या माध्यमातून त्याला सक्षम करा आणि जोपर्यंत शेतकरी आमचा सक्षम होणार नाही तोपर्यंत कसा आहे देशाचा कणा, त्याला पाठीचा कणा म्हणतो ना आपण शेतकऱ्याला, तो कसा काय उभा राहणार आणि म्हणून त्याला पूर्णपणे पाठबळ हे सरकारचंच असलं पाहिजे। मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं अभिनंदन करते, शिंदे साहेबांचं अभिनंदन करते, सुमित्रा वहिनींचं अभिनंदन करते की त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्याला ज्या पद्धतीच्या योजना दिल्या त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची योजना मला आवडली आणि शेतकऱ्याला सुद्धा त्याची वाट शेतकरी कित्येक वर्षापासून पाहत होते, ती होती पांदन योजना आणि त्या पांदन योजनेला मोकळं करण्याचं काम या ठिकाणी बावनकुळे साहेबांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे की एक मंत्री म्हणून काम कसं करावं, आपल्या डिपार्टमेंटला कसा न्याय द्यायचा हे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे। मला आठवतं चांगलं, ज्या वेळेला तर विद्युत मंत्री पहिल्या वेळेला झाले होते आणि यवतमाळमध्ये जेव्हा आले आणि त्यांनी असा दरबार लावला त्यावेळेला त्यांनी जाग्यावरच काही लोकांना सस्पेंड केलं आणि MSCBला फार चांगलं बनवलं होतं। ह्या अनुभव मी घेतलेला असल्यामुळे मी बोलू शकते आणि म्हणून या ठिकाणी सरकारने जे चांगले निर्णय घेतलेले आहेत त्या चांगल्या निर्णयामधून शेतकऱ्यांचा फायदा झालेला आम्ही आतापर्यंत बघतो आहोत। परंतु सभापती महोदय हमी भाव असेल त्यावरती मी आपल्याला बोललेले आहे, या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया करून त्याला एक्सपोर्ट करणं हाही महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे, पण त्याचबरोबर एक विषय महत्त्वाचा आहे,
मी नेहमी म्हणते की आता जसं गांधीजींनी म्हटलं होतं, गावाकडे चला, गावाकडे गेल्याशिवाय आपलं डेव्हलपमेंट होणार नाही. इतके शहर मोठे झालेत, आहिर साहेब, इतकं मुंबईमध्ये इतकं बरोबर आहे ना, खूप कंजेशन झालेलं आहे. मुंबई असू दे, पुणे असू दे, संभाजीनगर असू दे, नाशिक असू दे. आता आपल्याला कुठे गेलं पाहिजे तर जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये काहीच नाही, जसं वाशिम जिल्ह्यामध्ये उद्योग झालेच पाहिजेत सभापती महोदय. आणि ते उद्योग जर या वेळेला आपण नाही केले तर आपण सर्वाइव्ह करू शकणार नाही. कारण हे युवक सगळे पुणे, मुंबई या शहराकडे येतात आणि तिकडे सगळं घर परिवार, तिकडे शेतीवाडी सोडून देतात. पण इकडे नोकरी 12,000ची 15,000ची मिळाली तरी करतात. आणि म्हणून ती नोकरी जर त्या जिल्ह्यामध्ये, जसा वाशिम जिल्ह्यामध्ये आपण एखादा उद्योग केला, कारण तो अशी आकांक्षी जिल्हाच आहे, तिथे करायला काही हरकत नाही सरकारने. जर मोठे मोठे आपण इन्व्हेस्टमेंट आणतोय, मी मागच्या वेळेला आदरणीय शिंदे साहेबांना पण विनंती केली होती 3 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, की असा एखादा प्रकल्प द्या. आजही मी सरकारला विनंती करते की आकांक्षी जिल्हे आहेत ना, द्या तिकडे, मोठ्या उद्योगांना पाठवा, तिथे डेव्हलपमेंट होऊ द्या, त्या मुलांना नोकऱ्या मिळू द्या, त्यांच्या हाताला रोजगार मिळू द्या. आणि जोपर्यंत हे होणार नाही ना, तर हे सगळं आता हे पोल्युशन, आपलं हे सगळं बदललं वातावरण, हे जे होत आहे ना, ते थांबणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी या सगळ्या गोष्टीवर ते निर्णय घेण्याची आवश्यकता सभापती महोदय या ठिकाणी आहे. आज रोजी केंद्र सरकारने कापसाबद्दलचा या ठिकाणी चांगला निर्णय घेतलेला आहे. मी अभिनंदन करते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं. कारण आपल्याला भरीव निधी या ठिकाणी कापसासाठी म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे. आणि तो म्हणजे जवळजवळ 26-27 मध्ये 11,460 कोटी 49 लक्ष आणि राज्याचे 7,640 कोटी 33 लक्ष म्हणजे 19,100 कोटी 82 लक्ष रुपये आपल्याला या योजनेसाठी, म्हणजे ती योजना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि त्या प्रक्रिया करण्यासाठी, त्या सगळ्यासाठी देत आहे. ही फार महत्त्वाची बाब आहे. अनेक योजना चांगल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी एक वेळ नाही 2-3 वेळेला केल्या. पण ह्या त्रुट्या ज्या आहेत ना, त्या त्रुट्या कुठेतरी आपण त्यातल्या शोधून त्याच्यावरती उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे सचिन भाऊ, असं मला वाटते. आणि म्हणून संपवते. नाही, आणि काय झालं, मागच्या वेळेला सुद्धा आम्ही बोललो इकडे, नाही, हेमंत पाटील बिन म्हणजे कोणचं म्हणतात ना, कुठची पाटीलकी, बिन वसान गावची पाटीलकी, असं मी मागच्या वेळेला पण बोलले की तिथे गावच नाही आणि त्या गावची पाटीलकी. असं करू नका. विदर्भामधले, मराठवाड्यामधले, मी सांगते, हळद तुम्ही विषय काढला म्हणून परत त्याच्यावर बोलते, खरोखर खूप चांगल्या कोकणमध्ये सुरू झाले, फार चांगली गोष्ट आहे. कारण हळदीला फार मोठं मार्केट आहे, जागतिक लेवलला मार्केट आहे. मग शेतकरी चिया सीड घेत असेल, द्या त्याला चांगला भाव. आणि चांगला भाव आहे, 17,000 रुपये क्विंटल शेतकरी आज त्या ठिकाणी चिया, माझ्या वाशिममध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी चिया सीडचं उत्पादन करते, हळदीचं उत्पादन करते. पण त्याच्यावर ते प्रक्रिया करण्यासाठी, ड्रायर देण्यासाठी आणि त्या महामंडळाला विशेष पैसा देण्यासाठी आम्हाला सभागृहामध्ये बोलावं लागत असेल, तर मी म्हणते ती खेदाची बाब आहे. आम्हाला बोलायचं काम पडू नये. कारण असे महामंडळ जे आहेत ते शेतकरी चांगल्या पद्धतीने त्या हळदीवर ते त्या ठिकाणी काम करतायत आणि म्हणून त्याला जास्तीचा निधी दिला पाहिजे. बजेटरी प्रोव्हिजन मगाची सांगितलं नाही का, आपल्या भुजबळ साहेबांनी उत्तर देता वेळेला आपण सगळेजण बोलत होतो, एक विषय या ठिकाणी मांडला गेला, शिवभोजन योजना. झुणका भाकर केंद्र ते पहिलं होतं, बाळासाहेबांनी, 96 जोशी सरांनी त्यावेळेला ती योजना चालू केली होती, मला आठवतं चांगलं. आणि त्या योजनेसाठी सुद्धा पैसा जसा मिळाला जसा द्यायला पाहिजेत. कारण या छोट्या योजना ज्या असतात ना, काही योजना त्या फार महत्त्वाच्या असतात, त्याच्यावर ते बजेटरी प्रोव्हिजन होणं फार महत्त्वाचं आहे, म्हणजे आहेच. आणि म्हणून असं होऊ नये की बाबा आले आणि त्याच्या हातावर तुरी दिल्या, असं होऊ नये. त्याला भरीवच मिळाला पाहिजे, शेतकऱ्याला भरीवच मिळाला पाहिजे, त्याला सगळ्या गोष्टीची सुविधा मिळाली पाहिजेत. आणि जोपर्यंत सरकार अशाच पद्धतीने ठामपणाने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार नाही, तोपर्यंत हा शेतकरी आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार नाही. म्हणून सभापतीजी, जास्त वेळ न घेता एवढंच सांगते की आजच्या सरकारने जो काही निर्णय घेतलेला आहे आणि जे काही शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे ते मी म्हणते की फार चांगला निर्णय या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी झालेले आहेत. आणि पुढच्याही काळामध्ये सरकार हे निर्णय घेणार आहे, कारण हे सरकार भक्कमपणाने उभं आहे. त्याच्यामुळे विरोधक काय म्हणतात त्यापेक्षा सरकार चांगलं काम करत आहे आणि सरकारच्या पाठीशी जनता आहे. विशेष महत्त्वाचं आहे की जेव्हा जनता पाठीशी असते त्यावेळेला काम सुद्धा चांगलं करावंच लागते, कारण त्यांनी आपल्याला इकडे संधी दिली बसण्याची.
त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय आमचे नेते शिंदे साहेब असतील, सुमित्रा वहिनी असतील, सगळेजण काम करतायत आणि हे सगळे लोक काम करणारी आहे. तुम्ही बघा नाही तर शिंदे साहेब कधी कधी कुठल्या 12-3 वाजता रात्रीच्या कुठे फिरतात, कुठे जातात, म्हणजे कोणाला समजत नाही. एवढं काम त्या काळामध्ये सुद्धा केलं. आणि देवेंद्रजींबद्दल काय बोलायचं, ते इतके नियोजन प्रिय व्यक्ती आहेत, शिस्तप्रिय आहेत आणि एवढं चांगलं त्यांचं नियोजन असल्यामुळे हे सरकार अगदी स्मूथली या ठिकाणी चालते आहे. आणि या सरकारच्या माध्यमातून ह्या ज्या त्रुट्या असणाऱ्या या योजनेमध्ये असतील त्या निश्चित कमी होतील अशी अपेक्षा मी व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद. चित्राताई, त्यांचं नाव पहिलं आहे, पार्टीनं दिलेलं याच्यात. आता नंतर तुम्हीच आहे. एकच मिनिट हा. पूर्ण वेळ बोला तुम्ही नंतर. छान बोलले भावनाताई. नमस्कार सभापती महोदय. हो, म्हणूनच म्हटलं. सभापती महोदय, आता 260 करू ना. 260च्या अंतर्गत प्रवीण भाऊंनी मांडलेल्या महत्त्वपूर्ण प्रस्तावावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानते. सभापती महोदय, चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत आमच्यात आहे. कारण आम्ही असे लोक आहोत की ज्या वेळेला विरोधात होतो त्याही वेळेला हे सभागृह कसं चालतं आणि काय निर्णय घेतात हे आम्ही भाऊ बाहेरून बघत होतो. आणि आता सत्तेत असताना सुद्धा शेतकरी हिताचे निर्णय कशा पद्धतीने घेतले जात आहेत हे सभागृहात बसून अनुभवतोय. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला बळीराजा आजही काही संकटाचा सामना करतोय. हवामान बदल असेल, अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल, बाजारभावातील चढ